नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मी आजच्या या हाऊ टू बी हॅपी इन लाईफ या सेशन्समध्ये स्वागत करतो. खरं तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांना जीवनात यशस्वी व्हायचं असतं, आनंदी राहायचं असतं. परंतु आनंद कसं व्हावं, कोणत्या मार्गाने व्हावं, बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या किंवा नोकरी करणाऱ्या किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये येत असतात. मग हाऊ टू बी हॅपी इन अ लाईफ, जीवनात यशस्वी व्हायचं सगळ्यांना आवश्यक असतं. प्रत्येकाला वाटतं की मी जीवनात यशस्वी व्हावं. जीवन एक अशी नौका आहे की हा अथांग पसरलेला समुद्र आणि त्या समुद्रातून जाणारी ती एकटीच नौका. त्या नौकेला एकट्याने प्रवास करणं खरं तर बऱ्याच वेळेला मुश्किलीचं होतं. वादळ येतात, तुफान येतात, खूप सारा पाऊस पडतो. मग या सगळ्यातून मार्ग काढायचा असेल आणि जर जीवनात यशस्वी होऊन आनंदी व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला जर काही करावं लागत असेल तर ते म्हणजे वेकअप अर्ली इन द मॉर्निंग. सकाळी लवकर उठण्याची सवय मित्रांनो आपण सगळ्यांनी जर ठेवलीत ना तर आपला दिवस हा आनंदी जाण्याची शक्यता वाढते. कारण जगातल्या इतर लोक समजा सूर्योदयानंतर उगवत असेल, पण तुम्ही सूर्योदयाच्या वेळेला सूर्यास्ता उदयाच्याही आधी म्हणजे साधारण 5 वाजता किंवा 6 वाजता जर उठला तर इतरांपेक्षा 2 तास तुम्हाला जास्त मिळतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला सकाळचं तुमचे जिम, योगासनं किंवा अन्य जे काही मेडिटेशन्स, प्रार्थना, पूजा, शांत बसणे, शवासन करणे, योगासन करणे यासारखी सगळी जी काही कृती ॲक्टिव्हिटीज आहेत यांना तुम्हाला करायला वेळ मिळतो आणि त्यामुळे चेहऱ्यावरती शरीराच्या शुद्धीमुळे हवा, पाणी तसेच जे काही पंचतत्व आहेत त्यांचं शरीरामध्ये एक छानसं बॅलन्स होतं आणि ते एकदा बॅलन्स झालं की मग मात्र तुमच्या शरीरामध्ये एक ऊर्जा आणि उत्साह सळसळायला लागतो आणि त्याचमुळे तुमच्या चेहऱ्यावरती ते हसू येतं. ते हसू पाहून तुमच्या आसपास आजूबाजूला येणाऱ्या प्रत्येक माणसाला किंवा प्रत्येक व्यक्तीला त्याला आपण म्हणतो की एक आनंद आणि एक ऊर्जा आपल्या सगळ्यांना लाभते. खरं आहे की दॅट चॉईस बिकम अ लाईफस्टाईल. येस, ही आपण निवडू शकू किंवा निवडता येईल अशी आपली जीवनशैली आहे. आपल्या जीवनशैलीला आपण निवडायचं असतं. परिस्थिती बऱ्याच वेळेला आपल्यावरती त्यांना हवी तशी लाईफस्टाईल किंवा जीवनशैली थोपवू बघतात. परंतु मला एक सांगा, परिस्थितीपेक्षा सुद्धा निसर्गाला जर आपण महत्त्व दिलं आणि निसर्गाला काय अपेक्षित आहे, सूर्योदयानंतर लवकर उठणं, त्यानंतर आपल्या ज्या दैनंदिन दिनचर्या असतील ते करून पुढे आयुष्याला सुरुवात करा. आनंदी राहण्याचा दुसरा मार्ग तो म्हणजे जास्त खुश असता किंवा आनंदी असता किंवा कुठलंही वचन देऊ नका किंवा कुठलाही शब्द देऊ नका आणि दुःखी असाल, नैराश्यात असाल तेव्हा मात्र कुठलाही निर्णय महत्त्वाचा घेऊ नका. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी आवश्यक आहेत, हव्या आहेत त्या मिळवण्याकरता खूप अडचणी आल्या, येऊ द्या. नैराश्य आलं, निराश होतात. हा मानवी ज्याला म्हणतो की जन्माचा किंवा मानवी स्वभावाचा, एक मनुष्य जातीचा निराश होणं, निराश येणं, ह्या सगळ्या अडचणी येत राहतात. म्हणून दुःखी व्हायचं का नाही, क्षणभर थांबायचं असतं, कुठेतरी विश्रांती घ्यायची असते, विचार करायचा असतो. आणि एक सांगू का, अशी कुठलीही गोष्ट की जिच्यावरती दुःख आलं तर एक 5 मिनिटं शांत बसा आणि विचार करा की खरंच दुःख का आलं, कशामुळे आलं, कोणामुळे आलं, माझ्यामुळे आलं असेल तर त्यात मी बदल कसा करू, या सगळ्यांचा विचार करा. आणि जर त्याच्यामध्ये बदल करता येत असेल आणि जर त्याच्यावरती उपाय तुमच्या हाती असेल तर उपाय जरूर करा. परंतु जर उपायच नसेल तर मग ज्या गोष्टींना आपल्या हाती नाही त्याच्यासाठी दुःख ते कसलं. हो, आनंदी राहण्यासाठी जन्म झालाय. आनंदाचे डोही, आनंदाची अंग, आनंदाची रंग, आनंद तरंग. खऱ्या अर्थाने आनंदी राहायला शिका. वी वॉन्ट टू बी हॅपी लाईफ इन लाईफ. आपल्याला प्रत्येकाला जीवनात आनंदी व्हायचं आहे. बट व्हॉट ॲक्च्युली मेक अस टू इन दॅट वे. पण कोणती अशी गोष्ट आहे की जी आपल्याला आनंदी बनवू शकते. यस, हार्वर्ड विद्यापीठ जे आहे त्या पाश्चिमात्यातल्या पश्चिमेकडे एक विद्यापीठ आहे जिचं नाव हार्वर्ड आहे. तर हार्वर्ड विद्यापीठामध्ये एक रिसर्च किंवा एक संशोधन झालं आणि त्या संशोधनाचा जो रिझल्ट होता तो असा होता की त्यांनी वयवर्ष 15 पासून काही व्यक्तींवरती, स्त्री आणि पुरुष यांच्यावरती एक संशोधन केलं. ते अगदी त्यांच्या
50-60 वर्षाचं होईपर्यंत ते रिसर्च करण्यात आला. 75 वर्ष या हार्वर्ड विद्यापीठाने जो रिसर्च केला त्यातून एक बाब लक्षात आली की जीवनात आनंदी कोणती व्यक्ती राहते. त्यांनी ज्या व्यक्तींवरती संशोधन केलं त्यातले बहुतेक विद्यार्थी किंवा बहुतेक जे लहान मुलं होती ती पुढे जाऊन कोणीतरी लॉयर, डॉक्टर, इंजिनियर किंवा व्यावसायिक आणि नोकरी करणारे गृहस्थ बनले. या सगळ्यांच्या आयुष्यात त्यांना एक कॉमन गोष्ट सापडली ती म्हणजे जे आनंदी आहेत त्यांच्या आयुष्यात त्यांचं जे नातं आहे, जे मानवी संबंध आहेत ते चांगले होते. त्यांनी चांगले राहावेत यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या अपेक्षा त्यांनी कमी केल्या आणि मग ते आनंदी राहिले. येस, हाऊ टू बी हॅपी इन अ लाईफ. तुम्ही सुद्धा आनंदी राहू शकता. जसा मी राहण्याचा प्रयत्न करतो तसं तुम्ही सुद्धा आनंदी राहू शकता. ते म्हणजे आपल्या इतरांकडून असणाऱ्या ज्या अपेक्षा आहेत त्यांना कुठेतरी कमी करायला हवी. स्वतःशी असणाऱ्या स्वतःच्या अपेक्षा या सुद्धा आपण बऱ्याच वेळा आवाजवी ठेवतो आणि त्याचा परिणाम म्हणजे अपेक्षांच्या ओझ्याखाली नैराश्याची मात्रा थेंबेने थेंबे वाढत जाते. मग आपल्या अपेक्षा ज्या असतील त्या आपण जर कमी केल्या तर खऱ्या अर्थाने आपण आनंदी राहू शकतो. मित्रांनो, आनंदी राहणं ही परिस्थितीवरती अवलंबून असणारी बाब जरूर प्रथम दर्शनी दिसत असेल, त्यापेक्षा सुद्धा महत्त्वाची जर कुठली बाब असेल तर आनंदी राहणं किंवा हॅपी लाईफ ही मनस्थिती आहे. माणसाच्या मनाची स्थिती जर आनंदी असेल तर आजूबाजूची परिस्थिती कितीही विपरीत असली तरी सुद्धा आपण आनंदी राहतो. आनंद हा अनुभवण्याची गोष्ट आहे. आनंदी देण्याची गोष्ट आहे. आनंद हे जीवनामध्ये घेण्याची गोष्ट आहे. मित्रांनो, आनंदी राहण्यासाठी कुठलंही कारण लागत नाही. नैराश्य राहण्यासाठी, उदासीन राहण्यासाठी आपल्याला कोणतंही विनाकारण आपण नैराश्यात आणि उदासीनतेत राहतो. मग जरा विचार करा, आनंदी सुद्धा राहू शकू की नाही? आनंद हा आपल्याला मिळताय का मिळवता येतोय या फंदात पडायचंच नाही. जसं आहे तसं जीवन स्वीकारा. त्यात अधिक उत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करा. जसं हातामध्ये एखादा दिवा असतो आणि बाजूला सर्व अंधार असतो तर वाटेमध्ये आपल्याला दूरवरचं दिसत नसेल कदाचित, परंतु जसजसं आपण एक एक पाऊल पुढे चालत राहतो तसं त्या दिव्याचा, त्या कंदिलाचा उजेड आपल्याला समोर दिसत राहतो आणि मग आपल्याला पुढची वाट दिसत राहते. आनंदी राहण्यासाठी त्या छोट्याशा गोष्टीचा तुम्ही जीवनात उपयोग केलात तर खरंच तुम्ही सुद्धा आनंदी राहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि आणखीन व्हिडिओसाठी कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. तुर्तास इतकंच. मी सुहास सरगर तुम्हा सगळ्यांची इथेच रजा घेतो. धन्यवाद.